रात्री कपडे बाहेर वाळत घालत असाल तर सावधान, भयंकर मोठे संकट येईल. नमस्कार मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार रात्री बाहेर कपडे का वाळत घालू नये याबद्दल आज आपण या आपल्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तुमच्या लक्षात आले असेलच तर आपला जीव आहे आपल्याला सतत सांगत असतो की रात्री बाहेर कपडे वाळत घालू नये. सूर्यास्ता अगोदरच ते आपण घरामध्ये आणून व्यवस्थित घडी करून ठेवावी, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. अगोदरची माणसे असे म्हणत होते असा आपला समज असतो, पण हे खूप गांभीर्याचे आहे. आज मी तुम्हाला अशाच वास्तुशास्त्राबद्दल काही माहिती सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला खरंच त्यामागे कारण देखील कळून जाईल. भारतीय वास्तुशास्त्रात फक्त हे घर बांधण्यापुरतेच मर्यादित नाही, तर ते मानवी जीवनाच्या विविध अंगावर प्रभाव टाकते. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टींचा वस्तूशी दिशा, वेळ, वर्तन पद्धती यांचा आपल्या जीवनावर प्रभाव असतो. त्याच अनुषंगाने रात्रीच्या वेळी कपडे बाहेर वाळत घालण्याची परंपरा टाळली जात आहे. परंपरा अंधश्रद्धा नसून तिच्या मागे काही ठोस कारण आहे, जसे की आध्यात्मिक, मानसिक, शारीरिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन. या तिन्ही दृष्टिकोनातून आपण कपडे बाहेर वाळत का घालू नये हे कळते. तरीही आपण तुम्हाला आज व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहोत. आध्यात्मिक दृष्टिकोन. नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते. वास्तुशास्त्रात मानले जाते की रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव अधिक सक्रिय असतो. रात्रीचा काळ हा रजतम प्रधान असतो. रज म्हणजे हालचाल, तर म्हणजे तंब म्हणजे अंधकार आणि जडत्व. रात्री नकारात्मक शक्ती, शुभ शक्ती आणि कार्यरत असतात. जर आपण कपडे बाहेर टाकले तर हे कपडे या नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करू शकतात. अशा ऊर्जांनी भरलेले कपडे पुन्हा अंगावर घेतल्यावर त्या व्यक्तीच्या चित्रविचित्र परिणाम होऊ शकतो. कपड्यांवर सूक्ष्म दोष. याचा प्रभाव. धार्मिक दृष्टिकोनातून असे मानले जाते की रात्री काही सूक्ष्म अदृश्य शक्ती असते, जी भूत, पिशाच, अपवित्र ऊर्जा, वाळत घातलेली कपडे या शक्तींच्या संपर्कात असल्यास त्यावर सूक्ष्म दोष निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हे कपडे अंगावर घेतल्यास मनात अनामिका, भीती, बाईची झोप न लागणे, चिडचिड, स्वप्नदोष अशा समस्या निर्माण होतात. वैज्ञानिक दृष्टिकोन. रात्री हवेमध्ये ओलावा जास्त असतो. रात्री हवेमध्ये आर्द्रता जास्त असते, त्यामुळे कपडे पूर्णपणे सुकत नाहीत आणि त्यांच्यामध्ये ओलावा टिकून राहतो. हे ओलसर कपडे जीवाणू व बुरशीसाठी आदर्श परिस्थिती निर्माण करतात. त्यामुळे शरीरावर ही कपडे घातल्यास त्वचा विकार, खाज, ॲलर्जी तसेच डोळ्यांचे आणि फुफ्फुसांचे विकार उद्भवू शकतात. मच्छर व कीटकांचा त्रास. रात्री मच्छर, जोळे, उंदीर यांसारखे कीटक सक्रिय होतात. बाहेर वाढत असलेल्या कपड्यांवर हे कीटक अंडी घालू शकतात किंवा लपून बसू शकतात. यामुळे ते कपडे वापरल्यावर कीटक चावणे, विषबाधा किंवा संक्रमक रोग होण्याचा धोका संभवत असतो. हवेतील धूळ व प्रदूषण. रात्री रस्त्यावरील वाहतूक जरी दिवसापेक्षा कमी थोडी असली तरी घरांच्या आसपासची धूर वगैरे औद्योगिक प्रदूषण किंवा पेट्रोल व डिझेलच्या प्रदूषणाचे अंश वातावरणात राहतात. हे अंश कपड्यावर बसू शकतात आणि त्वचेला हानी पोहोचवू शकतात. मानसिक व सामाजिक दृष्टिकोन. चोरी किंवा हरवले जाण्याचा धोका. रात्रीच्या अंधारात वातावरणाचा फायदा घेऊन चोरांसाठी हा काळ योग्य असतो. कपडे वाळत टाकल्यास ते सहज चोरले जाऊ शकतात, विशेषतः ब्रँडेड किंवा नवीन कपडे. तसेच हा पोहण्यामध्ये कपडे उडून जाऊ शकतो, हरवले जातात. अप्रिय दृश्य. रात्री वाळत घातलेले कपडे जर उन्हात आणि किंवा गॅलरीत लटकत असतील तर ते सौंदर्यदृष्टी अप्रिय असतात आणि घराबद्दल नकारात्मक मत तयार होते. धार्मिक आणि पारंपरिक श्रद्धा. पूजाघर किंवा देवस्थान जवळ कपडे वाळत ठेवणे वर्ज्य मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार देवघराच्या आसपास असलेल्या मंदिरात किंवा त्या दिशेला कपडे वाळत ठेवणे अयोग्य मानले जाते, विशेषतः रात्रीच्या वेळी, कारण देवतेच्या ऊर्जा क्षेत्रात अशुद्ध वस्तू जसे की वापरलेले कपडे ठेवल्यामुळे त्या ऊर्जेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे कपड्यांवर असलेली घाम, धूळ किंवा कर्माचे सूक्ष्म असे वातावरणात नकारात्मक कंपन निर्माण होतात. अनुभवी आणि वयस्कर लोक सांगतात ही लहान मुलांचे कपडे रात्री बाहेर का वाळवू नये. हे केवळ एक परंपरा नाही तर धार्मिक, त्यामागे वैज्ञानिक धार्मिक कारण आहे. चला तर मग आपण जाणून घेऊया की ती कोणती कारणे आहेत. वास्तुविज्ञान आणि हिंदू धर्मानुसार रात्री बाहेर कपडे ठेवून धुवू नये आणि जरी ते धुतले तरी रात्री वाळवू नयेत, विशेषतः लहान मुलांचे कपडे. वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी बाहेरील वातावरणात नकारात्मक ऊर्जा संचार होते, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा कपड्यांमध्ये प्रवेश करू शकते. हे मुलाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
तसेच धार्मिक श्रद्धेनुसार उन्हात वाळलेली कपडे शुद्ध आणि स्वच्छ असतात आणि रात्री वाळवलेली कपडे शुद्ध मानली जात नाहीत. रात्री लहान मुलांचे कपडे वाळवण्यासाठी संबंधित अनेक लोकांचा आणि अंधश्रद्धा आहेत. या श्रद्धांचा आधार वैज्ञानिक वस्तू आणि धार्मिक कारणांशी संबंधित आहे. वयस्कर लोक म्हणतात की कपडे उन्हात वाळवली नसले तरी ते संध्याकाळी परत आणावे, जे कुठेतरी आपल्या धार्मिक श्रद्धेशी जोडले आहेत. त्याचा असाही विश्वास आहे की रात्री लहान मुलांचे कपडे बाहेर ठेवल्यास दृष्टी वाईट शक्ती त्यांचा वापर करू शकतात, जे मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. तसेच त्यांचा असा विश्वास आहे की स्वच्छ आणि शुद्ध कपडे उन्हात वाळवलेली जेव्हा देवांचा आशीर्वाद मिळतो. जेव्हा पण आपण कपडे रात्री वाळवण्यासाठी बाहेर ठेवले जातात तेव्हा त्याच्या शुद्धतेवर परिणाम होऊ शकतो. विज्ञानानुसार रात्री बाहेर वाळलेले कपडे ओले होतात, त्यामुळे जे व्यवस्थित वाळत नाहीत. बऱ्याच वेळा यामुळे बॅक्टेरिया, विषाणू आणि बुरशी कपड्यांमध्ये प्रवेश करू शकते. हे आपल्या मुलांच्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी चांगले मानले जात नाहीत. तसेच रात्रीच्या वेळी कीटक, डास किंवा इतर हानिकारक कीटक कपड्यांमध्ये येतात, ज्यामुळे कपड्यांवर अंडी किंवा घाण राहू शकते, ज्यामुळे मुलांना ॲलर्जी, त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. काय करणे योग्य आहे? मुलांचे कपडे नेहमी उन्हात वाळवा, जेणेकरून ते पूर्णपणे वाळतील आणि जंतू नष्ट होतील. जर दिवसा कपडे वाळवणे शक्य नसेल तर बाल्कनीत कपडे वाळवा. तसेच ते झाकून ठेवा किंवा अशा ठिकाणी ठेवा जिथे बाह्य ऊर्जेचा प्रभाव कमी असेल. अमावस्या किंवा ग्रहण काळात कपडे वाळवू नये. अमावस्येच्या किंवा ग्रहणाच्या रात्री कपडे वाळवणे शुभ मानले जाते. या काळात नकारात्मक शक्ती जास्त प्रभावी असते, त्यामुळे कपड्यांवर अशुभ प्रभाव पडतो. असे वास्तुशास्त्र सांगते की कपडे बाहेर वाळत घातल्याने ही एक सोपी गोष्ट वाटू शकते, पण यामागे गंभीर घटक कार्यरत असतात. वास्तुशास्त्रात सांगितलेल्या गोष्टी या अंधश्रद्धा नसून माणसाच्या सर्वांगीण हिताची काळजी घेणाऱ्या शास्त्रीय आणि आध्यात्मिक प्रणालीचा भाग आहे. नकारात्मक ऊर्जा, ओलावा, कीटक, बुरशी आणि मानसिक शांततेच्या दृष्टीने या सवयींवर बंधन असावे. म्हणूनच शक्यतो कपडे दिवसा आणि सूर्यप्रकाशात वाळवले, कारण सूर्याची ऊर्जा केवळ कपडे सुकत नाही तर त्यांना सकारात्मक ऊर्जा आणि शुद्धता देखील प्रदान करतात. अशा प्रकारे कपडे घरात वाळवायचे की बाहेर वाळवायचे हे आपण या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.